नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश मुरकुटे, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर तर्फे आपलं स्वागत करतो. विपणन व्यवस्थापन पेपर 3 या विषयाच्या लेक्चरमध्ये. मागील लेक्चरमध्ये आपण मार्केटिंग मॅनेजमेंट पेपर 3 चा सिलेबस बघितला. त्यानंतर आपण जाहिरातीची मूलतत्वे आणि जाहिरात माध्यमे या प्रथम प्रकरणातील जाहिरातीचे स्वरूप, व्याप्ती, उद्दिष्टे, जाहिरातीची कार्ये, आधुनिक काळात व्यावसायिक जाहिरातीची भूमिका, जाहिरातींचे प्रकार हे घटक अभ्यासले. या लेक्चरमध्ये आपण जाहिरातीचे फायदे तोटे आता अभ्यासणार आहोत. तर जाहिरातींमुळे ग्राहकांच्या ज्ञानात भर पडते. जाहिरात आधी पाहिली असल्यामुळे ग्राहक फारसा वेळ न घालवता आवश्यक ती उत्पादने शोधून खरेदी करतात. त्यामुळे नवीन वस्तूंच्या विक्रीला चालना मिळते, वितरण प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि विक्रीचा प्रत्यक्ष खर्च कमी होतो. गेल्या 10 वर्षात एकूण उत्पादनांमध्ये जी काही प्रगती झाली आहे ती केवळ प्रचंड जाहिरातींमुळेच झाली आहे असं म्हणता येईल. जाहिरातींचे पाठबळ नसते तर तेवढ्याच विक्रीला अजून 60 वर्षे लागली असती. यामध्ये आपल्याला जाहिरातीचे फायदे बघायचे आहेत. सर्वप्रथम तर जाहिरातीचे फायदे हे सर्वप्रथम उत्पादकांना होणारे फायदे आपण बघणार आहोत. उत्पादकांना होणारे फायदे: विक्रीमध्ये वाढ होते. एका दृष्टीने खर्चात बचत होते आणि दुसऱ्या दृष्टीने नफ्यातही वाढ होते. त्यामुळे उत्पादकांचा निश्चितपणे फायदा होतो. केवळ उत्पादनाचे नाव आणि ख्यातीच वाढत नाही, पण जाहिरातदाराचेही नाव चांगले होते. नवीन उत्पादन बाजारात उतरवण्यास मदत होते. किरकोळ स्तरावर समान किंमत राखण्यास मदत होते. विक्रेते आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क साधण्यास मदत होते. तदनंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना होणारा फायदा. ग्राहकांना उत्पादन आणि त्याची गुणवत्ता आधीच ठाऊक असल्यामुळे विक्री करणे जास्त सोपे होते. मालाची एकूण उलाढाल वाढते. विक्रीच्या प्रयत्नांना मदत होते. उत्पादनाबरोबर ठोक आणि किरकोळ दुकानदारांची पत वाढते. त्यांना उत्पादनाची जास्त व सविस्तर माहिती होते. विक्री खर्चामध्ये बचत होते. त्यानंतर विक्रेत्याला होणारे फायदे: जाहिरातींशिवाय विक्रय कला अपूर्ण असते. जाहिरातींमुळे विक्रेत्याला फायदे होतात. तर उत्पादनाचा परिचय करून देणे सोपे जाते. विक्रेत्याला पूरक अशी पार्श्वभूमी आधीच तयार केली जाते. त्यामुळे प्रयत्नातील कष्ट थोडे कमी होते. ग्राहकांशी थेट भेट झाल्यानंतर ग्राहक आणि उत्पादक यांच्यात निर्माण होणारे नाते जाहिरातींमुळे अधिक दृढ होते. ग्राहकांशी थेट संपर्क झाल्यावर विक्रेता जाहिरातींचा ग्राहकांवरील परिणाम जाणून घेऊ शकतो. त्यानंतर समाजाला होणारे फायदे: जाहिरात हे शिक्षणाचे काम करते. अनेक उपयुक्त गोष्टींची तपशीलवार माहिती जाहिरातीतूनच लोकांना मिळते. अशा शिक्षणातून जाहिराती एक प्रकारे संस्कृती संवर्धनाचं काम करतात. जाहिरातींमुळे विविध स्वरूपाची उत्पादनांची अधिकाधिक चांगल्या पद्धतीने प्रभावी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. जाहिराती विक्री वाढवतात, त्याचप्रमाणे अप्रत्यक्षपणे रोजगार देखील वाढवतात. जाहिरातींमुळे लोकांच्या इच्छा वाढतात. इच्छापूर्ती केल्याने जीवनमानामध्ये सुधारणा होते. जाहिरातीतून घरात वापरली जाणारी नवनवीन उपकरणे, रेडिओ, मोटारगाड्या अशा संशोधनांचा सार्वत्रिक वापर सुरू झाला आहे. मनुष्याची विविध उपभोगांची इच्छा आणि आपले जीवनमान सुधारण्याची इच्छा जाहिरातीतून वाढीस लागते.
त्यामुळे माणूस अधिक कष्ट करतो आणि उत्पादनात वृद्धी होते. त्यानंतर जाहिरातीचे तोटे आपल्याला पुढे बघायचे आहेत. तर जाहिरातीचे तोटे मध्ये जाहिरातीतील अतिशयोक्ती हा सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे. काही वेळा जाहिरातींमुळे लोकांची दिशाभूल होते. उत्पादनाच्या गुणधर्माबाबत अवाजवी लिहिलेला मजकूर अंगाशी येऊ शकतो. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, पावडर, शॅम्पू अशा स्वरूपाची उत्पादने जाहिरातींमुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो, पण इच्छित परिणाम मात्र फार दुर्मिळपणे दिसतात. अशा प्रकारे जाहिरातीतून लोकांची दिशाभूल होऊ शकते. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे जाहिरातीतील कंटाळवाणेपणा. जेव्हा वर्तमानपत्रात, मासिकांमध्ये, टी व्हीवर काही जाहिराती सतत दाखवल्या जातात तेव्हा लोकांना याचा त्रास होतो. त्याचप्रमाणे दारावर सतत येणारे विक्रेते आणि प्रत्यक्षपणे दाखवणारे सुद्धा अतिशय त्रासदायक वाटतात. सर्वसाधारणपणे अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढते. खरे म्हणजे अशा जाहिरातींचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अपुरी माहिती. वर्तमानपत्रातील, टी व्हीवरील किंवा मासिकातील जाहिरातीतून नव्याने बाजारात आलेल्या वस्तूंची किंवा सेवांची पूर्ण माहिती कधीच दिली जात नाही. अशा पूर्ण माहितीमुळे त्या जाहिराती परिणामकारक होत नाहीत आणि जाहिरातींचा खर्च वाया जाऊ शकतो. अशा प्रकारे जाहिरात आणि प्रसिद्धी या दोन तंत्रांनाही काही मर्यादा पडतात. त्यामुळे जाहिरातींसाठी योग्य माध्यमे निवडणे आवश्यक ठरते. परिणामकारक आणि कमी खर्चिक जाहिरात करणे हे जाहिरातदारांसमोरील एक मोठे आव्हानच आहे. त्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना बघायची ती म्हणजे जाहिरातीतील नैतिकता. विपणनाचे प्रभावी माध्यम म्हणून जाहिरातीस महत्त्व आहे. समाजाच्या सांस्कृतिक व नीतिमूल्यांवर जाहिराती परिणाम करतात. जाहिरातींमुळे ग्राहकांच्या नवीन गरजा निर्माण झाल्या किंवा विचारात बदल घडून आले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. काही वस्तू गरज नसताना देखील ग्राहक खरेदी करू लागला आहे असंही आपल्या निदर्शनास येतं. बघा, त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. या गोष्टीचा फायदा घेऊन काही उत्पादक ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करतात. अतिशयोक्तीपूर्ण विधानांचा वापर करून ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण करतात. यात जाहिरातींच्या नीतिमूल्यांचा विचार केलेला नसतो. जाहिरात करताना आपल्या मालाची स्तुती परंतु स्पर्धकांची निंदा असा प्रकार घडू शकतो. त्यावर नैतिक बंधन उत्पादकाने स्वतःसाठी घालून घ्यावे. त्यानंतर आपल्याकडे नैतिकतेकडे व सत्याकडे दुर्लक्ष. आता यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नफा वाढवताना इकडे नफ्यासाठी नैतिकतेकडे दुर्लक्ष होते असं म्हणता येईल. बघा, जाहिरात हा व्यवसाय आहे. त्याद्वारे नफा कमवणे व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणे व शेवटी तो ग्राहकांकडूनच वसूल करणे असा प्रकार असतो. अशा वेळी प्रामाणिकपणे व विश्वसनीय सत्य व वास्तविकता अभिप्रेत असणारी जाहिरात करण्याचे नैतिक बंधन आहे. परंतु अनेक जाहिरातदार अशा स्वरूपाच्या बंधनाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणून ते दुर्लक्ष होऊ नये याकरता जाहिरातदाराने योग्य ती दक्षता घ्यायला हवी. त्यानंतर जाहिरातीतील फोलपणा. वस्तूंमधील दोष यामध्ये लपवला जातो परंतु नसणारे गुण दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हे जाहिरातीतील फोलपणाचे लक्षण आहे. काही जाहिरातीत
आपली वस्तू एखाद्या संस्थेद्वारे प्रमाणित केली आहे म्हणून एखाद्या संस्थेची अद्याक्षरे त्या वस्तूवर दाखवली जातात. प्रत्यक्षात अशा संस्थाच अस्तित्वात नसतात. काही जाहिरात आक्षेपार्ह विधाने करतात आणि त्यावेळी नीतिमूल्यांचा कोणताही विचार केला जात नाही. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अवाजवी अतिशयोक्ती. जाहिरातींमध्ये अतिशयोक्ती असते. आधुनिक काळात ग्राहकांची दिशाभूल करणारा मजकूर, भडकपणा, चुकीची विधाने यांचा वापर केला जातो. यावर कायदेशीर बंधने घालता येतात, परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही. त्यामुळे जाहिरातदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्याला पुढचा महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे जाहिरात माध्यमे. जाहिरात माध्यमे म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. जाहिरातीच्या माध्यमातून उत्पादकाचा, वितरकाचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. संबंधित उत्पादनाची माहिती आणि गुणविशेष ग्राहकांना जाहिरातीतूनच कळतात. उत्पादक काही विशिष्ट जाहिरात माध्यमातून आपल्या जुन्या ग्राहकांशी संपर्क ठेवतो आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करतो. जाहिरात माध्यमे हे विशिष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. या माध्यमातून संभाव्य ग्राहक, वाचक, ऐकणारे, जाणारे येणारे इत्यादींपर्यंत संदेश किंवा माहिती पोहोचविली जाते. उदाहरणार्थ, जाहिरात माध्यमांद्वारे उत्पादक आपल्या जुन्या ग्राहकांच्या संपर्कात राहतो तसेच नवीन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतो. बघा, 2 व्याख्या इथे दिलेल्या आहेत आपल्याला. ब्रेनन यांची एक व्याख्या आहे, आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातदार आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ज्या काही साधनांचा उपयोग करतो त्याला जाहिरातीची माध्यमे म्हणता येईल. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे सर्वसाधारण व्याख्या. ग्राहकांना आपल्या वस्तू आणि सेवा यांची परिपूर्ण माहिती देण्यासाठी वापरली जाणारी साधने म्हणजे जाहिरात माध्यमे असं म्हटलेलं आहे. पुढे आपल्याला जाहिरात माध्यमांचे वर्गीकरण बघायचं आहे. यामध्ये जाहिरात माध्यमांचे वर्गीकरण ही संकल्पना अतिशय माध्यमांच्या अनुरूप बदलत आहे असं लक्षात येतं. पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्रक्षेपण माध्यमे. रेडिओ आणि TV अशा सार्वजनिक माध्यमांतून प्रक्षेपणाचा काही वेळ जाहिरातींसाठी दिला जातो. भारतात जवळजवळ प्रत्येक घरात रेडिओ आणि TV असतोच. देशातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पशिक्षित असल्यामुळे या 2 माध्यमांना बरीच लोकप्रियता लाभलेली आहे. रेडिओमधून श्राव्य स्वरूपात तर TV मधून दृकश्राव्य स्वरूपात उत्पादनांचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे छापील माध्यमे. आजही वर्तमानपत्रातील किंवा छापील जाहिरात ही एक परिणामकारक आणि लोकप्रिय माध्यम आहे. वर्तमानपत्र आणि मासिके लोकांच्या संस्कृतीचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. छापील जाहिरात वर्तमानपत्रातून किंवा मासिकातून करता येते. वर्तमानपत्रे आणि मासिके यांचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण होत असते. सर्वत्र आणि तुलनेने स्वस्त असलेल्या अशा जाहिराती ज्या आहेत त्या परिणामकारक असतात. वर्तमानपत्रातून वेळोवेळी हव्या त्या पद्धतीने जाहिरात करता येते. या माध्यमातून पुन्हा पुन्हा जाहिरात करता येते. जाहिरातीचा आकार आणि मजकूर यात बदल करणे सोपे असते. त्यानंतर बाह्य माध्यमे. पूर्वापार चालत असलेली जाहिरातींची बाह्य माध्यमे अजूनही तितकीच लोकप्रिय आहे. वर्तमानपत्रे आणि मासिके लोक सर्वसाधारणपणे घरात वाचत असतात, परंतु बाहेरच्या ठिकाणी लोकांना नजरेस पडतील अशा ठिकाणी जाहिराती केल्या तर विविध प्रकारच्या लोकांपुढे यांचे प्रदर्शन होते आणि म्हणून ही उत्पादने मोठ्या लोकसमुदायासाठी तयार केली जातात.
त्यासाठी अशा जाहिराती उपयुक्त ठरतात. चालत किंवा वाहनातून जाणाऱ्या लोकांना अशा जाहिराती वारंवार दृष्टिक्षेपास पडतात आणि त्यामुळे त्या उत्पादनांची वैशिष्ट्ये त्यांना पुन्हा पुन्हा नजरेस पडतात. म्हणून पुनरावृत्ती हे जाहिरातीचे वैशिष्ट्य येथे यशस्वीपणे पार पाडले जाते असं म्हणता येईल. याच्यानंतर वाहन मार्गाधिष्ठित माध्यमे. बसमध्ये, आगगाड्यांमध्ये, भुयारी मार्गांमध्ये, बस आणि रेल्वे स्थानकांवर, रिक्षा आणि टॅक्सीवर अशा स्वरूपाच्या जाहिराती बघायला मिळतात. अशा जाहिरातींवर होणारा जो खर्च असतो तो अत्यंत कमी असतो. भौगोलिक स्थानानुसार आणि हंगामानुसार हव्या त्या जाहिरात प्रकाराची निवड ही केली जाते. ग्राहकांना आठवण करून देण्यासाठी या जाहिरातींचा चांगला उपयोग होत असतो. त्यानंतर पुढे खास वैशिष्ट्यपूर्ण माध्यमे असं म्हटलंय. आपल्या नेहमीच्या आणि संभाव्य ग्राहकांना अल्प किमतीची भेटवस्तू मोफत देऊन बरेच उत्पादक जाहिरात करीत असतात. अशा मोफत भेटवस्तूंवर उत्पादकाचे नाव, पत्ता किंवा घोषवाक्य लिहिलेले असते. ते पाहून त्या ग्राहकाला मुख्य उत्पादन घेण्याची इच्छा होईल अशी अपेक्षा असते. भेटीदाखल पुस्तके, पेन, टी-शर्ट, स्टिकर, टोप्या, डायऱ्या व दैनंदिनी, पेपरवेट अशा देखील बऱ्याच वस्तू वाटल्या जातात. अशा जाहिरातींना खर्च कमी येतो. विशिष्ट ग्राहकांपर्यंत उत्पादनाचा संदेश पोहोचवण्यासाठीची जी संधी असते ती जाहिरातदारांना मिळते. भेटवस्तूंचा वापर वारंवार होत असल्याने उत्पादकांचा संदेश ग्राहकांपर्यंत पुन्हा पुन्हा पाठविता येतो. जाहिरातदारांचा जो प्रयत्न आहे तो वाया जाण्याची शक्यता फार कमी असते. त्यानंतर टपालाद्वारे थेट जाहिरात. अशा प्रकारची जाहिरात प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते म्हणून त्यास थेट जाहिरात असे म्हणतात. विक्रीसाठी नेलेली पत्रे, पत्रके, पुस्तिका, मालाची यादी अशा प्रकारे जे जे साहित्य टपालाद्वारे पाठवले जाते त्यातून अशा उत्पादनांची जाहिरातच होत असते. अशी जाहिरात निवडपूर्वक आणि व्यक्तिगत स्वरूपाची करता येते. जाहिरातींचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर आपल्याला पुढे चित्रपट जाहिरात माध्यमे याविषयी माहिती घ्यायची आहे. बघा, आजच्या युगात चित्रपट हे करमणुकीचे सर्वात महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. चित्रपटातील जाहिरातीतून पात्रांच्या हालचाली, आवाज आणि सभोवतालची दृश्ये यामुळे प्रेक्षकांवर अचूक परिणाम साधला जातो. चित्रपटांना प्रचंड प्रेक्षक वर्ग उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर या जाहिराती पाहिल्या जातात. समाजातील सर्व वर्गांपुढे उत्पादनाची जाहिरात होते. या माध्यमात भाषेची अडचण कमीत कमी येते. दृकश्राव्य तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांवर जास्तीत जास्त परिणाम होतो. पुन्हा पुन्हा संदेश प्रस्तुत करणे देखील शक्य होते. आता आपल्याला पुढची संकल्पना बघायची आहे ती म्हणजे जाहिरात माध्यमांची तुलना. यामध्ये आपण एक माध्यमांच्या अनुक्रमे वृत्तपत्रे, मासिके, TV, रेडिओ, टपालाद्वारे होणारी जाहिरात, त्याचबरोबर पोस्टर्स, खरेदीच्या ठिकाणी होणारी जाहिरात या सर्वच मुद्द्यांचे फायदे आणि तोटे जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम पहिला जो माध्यम आहे, पहिले माध्यम म्हणजे वृत्तपत्रे. जाहिरातींची वेगवेगळे आकार या वृत्तपत्रांमध्ये दिले जातात. त्यामुळे जाहिराती आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ठेवता येतात. हे वृत्तपत्र माध्यमाचा फायदा आहे. त्यानंतर कृष्णधवल जाहिरातींमुळे तात्काळ परिणाम होतो. स्थानिक मुद्द्यांवर भर देता येतो. अल्पावधीत बदल करता येणं शक्य होतं. जलद प्रतिसाद मिळतो आणि उत्तरदायित्व निश्चितीकरण अधिक सुलभ होतं. या सर्व फायद्यांचा विचार आपण वृत्तपत्राच्या संदर्भात करू शकतो. तोटे पण आहेत. ते तोटे कोणते? तर रंगीत आवृत्ती सोडली तर अत्यंत स्पष्ट चित्र दिसणं कधी कधी अशक्य होऊन जातं.
वेगवेगळ्या वृत्तपत्रात वेगवेगळा आकार असतो, त्यामुळे जाहिरात कुठल्या मानावर घ्यावी याबाबत अडचणी देखील उद्भवतात. त्यानंतर मासिके. बघा, मासिकांचा फायदा असा आहे की त्या मासिकांमध्ये आपल्या जाहिरातीची स्पष्ट प्रतिमा उत्पादक बघू शकतो. निवड करणे शक्य होते सहजपणे. त्यानंतर रंगीत चित्रे आणि फोटो अत्यंत आकर्षक कायमस्वरूपीचा जो संदेश आहे तो निर्माण करण्यासाठी त्यामध्ये अधिकाधिक ग्राहकाच्या मनावर एखाद्या उत्पादनाला ठसवणं शक्य होतं. आकृत्यांद्वारे उदाहरण देणं देखील शक्य होतं. त्यानंतर तोटे आहेत मासिकांचे. तर ते तोटे आहेत ते म्हणजे आकारावर मर्यादा. जाहिरातींचे आरक्षण बरेच आधी करावे लागते. लगेच छपाई होत नाही. लवचिकता नसते. जाहिरातीच्या जागेबाबत अडचणी निर्माण होतात आणि दाटीवाटीने जाहिरात करावी लागते. त्यानंतर TV. प्रभावी दृकश्राव्य प्रतिमा असते, त्यामुळे हालचाल, नाट्यपूर्णता, प्रेक्षकांचा सहभाग, वस्तूंचे प्रात्यक्षिक इत्यादी गोष्टी देखील असतात. विश्वासार्हता ही पण यामध्ये असते. त्यानंतर TV या माध्यमाच्या काही मर्यादा आहेत, ती म्हणजे काळाची मर्यादा. जाहिरातींमुळे व्यत्यय आणि गोंधळ वाढत असतो. तदनंतर रेडिओ. बघा, विविध प्रकारच्या आवाजात जाहिरात करणं शक्य होतं. संदेश बदलता येतो. श्रोत्यांशी जवळीक साधणारे माध्यम म्हणजे रेडिओ. हे कुठेही सोबत नेता येते आणि त्या माध्यमातून जाहिरातदार जाहिरात करू शकतो आणि ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. हे सर्व जाहिरात रेडिओच्या माध्यमातून करण्याचे फायदे आहेत. त्यानंतर याचे तोटे सांगायचे झाले तर अदृश्य स्वरूपाची प्रतिमा आहे. त्यानंतर बदल करणं अवघड आहे. श्रोत्यांच्या संख्येबाबत निश्चित माहिती यामध्ये मिळत नाही. तसेच संदेश अस्पष्ट कळतो. कधीकधी आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी क्लॅरिटी ऐकण्याच्या बाबतीत असेलच असं काही नाही, म्हणून ज्यावेळेस क्लॅरिटी नसते त्यावेळेस संदेश हा अस्पष्टपणे जातो. त्यानंतर टपालाद्वारे जाहिरात. बघा, यामध्ये फायदा असा आहे की प्रतिसाद मोजणे शक्य होते. थेट संपर्क, मजकुरातील लवचिकता देखील शक्य होते. त्यानंतर तोटा असा आहे की टपाल सेवेतील मर्यादा, संभाव्य ग्राहकांची यादी मिळणे अवघड आणि खर्चिक होते. तदनंतर आपल्याला पुढे बघायचं आहे पोस्टर्स. मोठा आकार, जास्त स्पष्टता आणि 100% चित्रांद्वारे स्पष्टीकरण पोस्टरच्या माध्यमातून शक्य होते. त्यानंतर तोटे असे आहेत पोस्टर्सचे की ग्राहकांना फक्त आठवण करून देणं शक्य होतं. वाचक वर्गाविषयी मालकी जी असते ती अनुपलब्धच असते. त्यानंतर खरेदीच्या ठिकाणी होणारी जाहिरात. यामध्ये नव्या पद्धतीचा फायदा हा मिळत असतो आणि तोट्यांच्या संदर्भात किरकोळ दुकानात जागा ही व्यापली जाते. आपण हे सर्व माध्यमे बघितली आणि त्यांची तुलना आपण केली. त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे जाणून घेतलं. आता पुढचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे जाहिरात माध्यमांचे निवडीवर परिणाम करणारे घटक. तर सर्वप्रथम पहिला जो घटक आहे तो म्हणजे वस्तू उत्पादनाचे स्वरूप. वस्तू उत्पादनाचे स्वरूप. उत्पादनाच्या स्वरूपावरून जाहिरात माध्यमांची निवड ही ठरत असते. उदाहरणार्थ, विविध प्रकारचे कपडे, टॉवेल वगैरेंची दृश्यकल्पना येण्यासाठी सिनेमा, TV, रंगीत मासिके वगैरे माध्यमे योग्य ठरतात. या संदर्भात व्यवस्थापनाने प्रत्येक उत्पादनास अनुरूप माध्यम ठरवावे लागते.
त्यानंतर बाजारपेठेतील गरजा. जाहिरातीचे माध्यम निवडताना कंपनीच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक ठरते. जर त्या गरजा भागविल्या गेल्या तर माध्यम उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, उच्च उत्पन्न व आधुनिक पद्धतीची आवड-निवड असणाऱ्या ग्राहकांसाठी खास उच्च फॅशनविषयक रंगीत मासिके हे योग्य माध्यम ठरेल. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष बाजारास ग्राहकास खरेदीसाठी उद्युक्त करायचे असेल तर बाह्य प्रदर्शनी भागात जाहिरात माध्यम योग्य ठरते. त्यानंतर जाहिरातीमागील उद्दिष्टे. अशा उद्दिष्टांवरूनही जाहिरातीचे माध्यम निवडले जाऊ शकते. उदाहरणार्थ, कंपनीची कॉर्पोरेट प्रतिमा दाखवण्यासाठी वृत्तपत्रे उपयुक्त ठरतात, तर प्रत्यक्ष वस्तूच्या जाहिरातीसाठी रेडिओ, टीव्ही हे माध्यमे उपयोगी ठरतात. त्यानंतर पुढे आहे वितरण संदेशवहनाचे स्वरूप. तर वितरण संदेशवहनाच्या स्वरूपामध्ये जाहिरात हे संदेश व आवाहनाच्या स्वरूपातही माध्यमांची निवड करण्यात मदत होते. माध्यमातून विशिष्ट संदेश आणि आवाहन योग्य पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, संदेशवहनाचा कालावधी महत्त्वाचा असेल तर साबण, टूथपेस्ट, केसांना लावण्याचे तेल या सर्व वस्तूंच्या बाबतीत टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून टीव्हीची निवड करणं समर्पक ठरतं. त्याच्यानंतर अंदाजपत्रक. जाहिरातींसाठी ठरविलेल्या तरतुदीतून माध्यमाची निवड ठरू शकते. उदाहरणार्थ, जाहिरातींसाठी बराच मोठा निधी उपलब्ध असलेले उत्पादक जाहिरातींसाठी टीव्ही किंवा रेडिओची निवड करतात. उलटपक्षी लहान किंवा मध्यम आकाराची कंपनी वृत्तपत्रे व मासिकांची जाहिरातीसाठी निवड करते. जाहिरातदारांच्या बाबतीत जे उत्पादक बजेट निश्चित करतात त्यानुसार हे ठरत असते. त्यानंतर स्पर्धकांनी निवडलेली माध्यमे. कंपनीने आपल्या स्पर्धकांनी निवडलेली कुठली माध्यमे योग्य आहेत ते पहिले शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या माध्यमांच्या निवडण्यामागची कारणे कोणती आहेत ते शोधणं गरजेचं आहे. जाहिरातीतील उद्दिष्टे व रचना वेगवेगळी असू शकते, त्याची निवड ही चुकीची आहे असा थेट निर्णय घेऊ नये. साधारणपणे आपल्या उत्पादनाला उठाव मिळण्याच्या दृष्टीने स्पर्धकांना अशा स्वरूपाच्या जाहिराती ह्या कराव्या लागतात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे माध्यमांची पोच किंवा खप. प्रत्येक माध्यमांचा खप किंवा पोच लक्षात घेणे आवश्यक असते. उत्पादनाचे वितरण व जाहिरात माध्यमाची पोच यात सुसंगती हवी. छापील माध्यमांबाबत हे जास्त लागू पडते. खप म्हणजे वाचकांची एकूण संख्या नव्हे. मोफत दिलेली परत आलेली वर्तमानपत्रे, छापील प्रती व एकूण विकलेल्या प्रती यातील फरक वगैरे वगळून येणारी विक्रीची संख्या म्हणजे एकूण खप. निवडलेल्या माध्यमांचा खप जास्तीत जास्त असावा. उदाहरणार्थ, हिंदुस्तान टाइम्स सारखी लोकप्रिय वृत्तपत्रे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे उपलब्धता. जेव्हा जेव्हा वस्तू ग्राहकाला हवी आहे तेव्हा ती उपलब्ध असणं गरजेचं आहे. बघा, त्यामुळे ग्राहकाला ती वस्तू योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात मिळत असते. जेव्हा हवी तेव्हा सर्व माध्यमे उपलब्ध नसतात, त्यामुळे देखील जाहिरातीच्या बाबतीत फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, 1973-1974 मध्ये
वर्तमानपत्राच्या कागदाचा तुटवडा असल्याने राष्ट्रीय दैनिकात जाहिरातीसाठी जागा मिळवणे अवघड झाले होते. म्हणजे त्यामुळे माध्यम निवडताना त्या माध्यमाची उपलब्धता कितपत आहे हे देखील लक्षात घेऊन जाहिरातदाराने त्या माध्यमाची निवड ही करायला हवी. त्यानंतर बाजारपेठेतील शिरकाव. बाजारपेठेत पूर्ण शिरकाव कसा करता येईल किंवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल या निकषावरही माध्यमांची निवड अवलंबून असते. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरातील सिंकची जाहिरात गृहिणींना दाखवण्यासाठी टीव्ही किंवा रेडिओची निवड करावी लागते. अशाच वेगवेगळ्या स्वरूपाच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळतात. परंतु जास्त परिणामकारक जाहिरात आपल्या उत्पादनाच्या बाबतीत कोणती असेल याचा विचार माध्यम निवडताना उत्पादकाने करणं गरजेचं असतं. त्यानंतर व्यवसायाचे स्वरूप आणि आकार. व्यवसायामध्ये जाहिरात माध्यमांची निवड करताना व्यावसायिक स्वरूप आणि आकार ह्या गोष्टीही निर्णायक ठरू शकतात. सुपर मार्केट, दुकानांची साखळी, लहान व मोठी दुकाने, उत्पादक व निर्माते सर्वांसाठी वेगवेगळी माध्यमे ठरू शकतात. एखादा मोठा उद्योग टीव्ही, रेडिओ किंवा राष्ट्रीय वर्तमानपत्राची निवड करील, तर लहान उद्योग स्थानिक वर्तमानपत्रे किंवा स्लाइड्सची निवड करतील. अशा प्रकारे संबंधित उत्पादनाची विक्री राखण्यासाठी जाहिरात माध्यमाची निवड करताना हे सर्व घटक लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना बघायची आहे, ती म्हणजे माध्यम मिश्र. बघा, जाहिरातीची अनेक माध्यमे आज उपलब्ध आहेत. जाहिरात माध्यमांचे नियोजन करीत असताना जाहिरातदाराला कोणत्याही एकाच माध्यमावर पूर्णतः विसंबून राहता येत नाही. अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे विविध प्रकारची माध्यमे परिणामकारकपणे वापरता येतात. जाहिराती या प्रामुख्याने संदेशवहनाचे कार्य करीत असतात. जाहिरातीतील संदेश अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी ग्राहकांच्या संपर्कात नेहमी येणाऱ्या माध्यमांचा कौशल्याने वापर करणे आवश्यक असते. विविध जाहिरात माध्यमांचा आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात व योग्य वेळी वापर करून जाहिरातीची उद्दिष्टे साध्य करणे म्हणजे माध्यम मिश्र होय. त्यानंतर माध्यम मिश्रचे निर्धारक घटक आपल्याला पुढे बघायचे. यामध्ये सर्वप्रथम पहिला जो घटक आहे तो म्हणजे संभाव्य ग्राहक. जाहिरातींचा जो मुख्य हेतू आहे तो म्हणजे ग्राहक प्रबोधन. त्यामुळे माध्यम मिश्र ठरविताना संभाव्य ग्राहकांचा विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते. ग्राहक कोण आहे, त्याचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर कोणता आहे यावर माध्यमाची परिणामकारक निवड व माध्यम मिश्र अवलंबून असते. त्यानंतर बाजारपेठेची व्याप्ती. वस्तूच्या बाजारपेठेचे संशोधन करणे गरजेचे असते. जाहिरात करण्यात येणाऱ्या वस्तूची बाजारपेठ कोणत्या स्वरूपाची आहे, तिची व्याप्ती किती आहे यावर माध्यम मिश्रचे स्वरूप अवलंबून असते. तदनंतर उपलब्ध निधी. कंपनीचे अंदाजपत्रक बनविताना त्यामध्ये जाहिरातीचे बजेट ठरवलेले असते. या अंदाजपत्रकात जाहिरातीसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे यावर देखील माध्यम मिश्रातील विविध माध्यमांचा वापर अवलंबून असतो. तदनंतर जाहिरातदार व अपेक्षित खर्च. जाहिरातीचे स्वरूप, जाहिरातींची त्यासाठी असणारी खर्चाची मंजुरी, जाहिरात माध्यमांचा दर यावर माध्यम किती व कोणते वापरायचे ते अवलंबून असते. त्यानंतर वस्तूचे स्वरूप. माध्यम मिश्र ठरवताना त्या वस्तूचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक असते.
काही वस्तूंचे स्वरूपच असे असते की त्यासाठी ठराविक माध्यम वापरणे संयुक्तिक ठरते. उदाहरणार्थ, शेतीविषयक उत्पादनांची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये करणे योग्य होणार नाही, तर त्यासाठी टेलिव्हिजन किंवा रेडिओ हीच माध्यमे उपयोगी ठरतील. त्यामुळे माध्यम मिश्र ठरवताना वस्तूचे स्वरूपही विचारात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर स्पर्धकांचे डावपेच. एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन अनेक उत्पादकांकडून होते. प्रत्येकाकडून आपल्या वस्तूची जाहिरात केली जाते. अशा वेळी बाजारपेठेतील आपल्या स्पर्धकाने कोणकोणती माध्यमे वापरलेली आहेत व त्यांचे मिश्रण किती प्रभावीपणे स्पर्धक वापरत आहेत, या गोष्टी विचारात घेऊन माध्यम मिश्र वापरावे लागते. त्यानंतर आपल्याला पुढची महत्त्वाची संकल्पना बघायची, ती म्हणजे माध्यम वेळापत्रक किंवा माध्यम सूचीकरण. बघा, जाहिरातींचे वेळापत्रक ठरवणे हे देखील जाहिरात माध्यमांच्या योजनेतील महत्त्वाची पायरी आहे. एखाद्या माध्यमाची निवड केल्यानंतर त्या माध्यमाचा केव्हा उपयोग करायचा हे ठरवणे आवश्यक असते. वेळापत्रक म्हणजे जाहिरात कार्यालयातील प्रत्येक घटक अवस्था केव्हा पूर्ण होईल, त्यासाठी लागणारा कालावधी व ती नेमकी कशा प्रकारे पूर्ण केली जाईल यासंबंधीचा आराखडा सर्वप्रथम तयार करावा लागतो. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कोणतीही जाहिरात करण्यासाठी अनेक प्रक्रियातून जावं लागते. उदाहरणार्थ, जाहिरात तयार करून घेणे, प्रदर्शन करणे इत्यादी. त्या कार्यपद्धतींचे वेळापत्रक ठरवावे लागते. वर्तमानपत्रात जाहिरात करायची असल्यास जाहिरातीची प्रतिनिधी निवडणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, प्राथमिक चर्चा करून मजकूर निश्चिती करणे इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागतात. आपल्याला पुढे असं म्हणता येईल की त्यांच्याशी संपर्क साधून पुढे काम करणं हे महत्त्वाचं कार्य यामध्ये पार पाडावं लागतं. या प्रकारामध्ये चित्रे, छपाई अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यांचाही उल्लेख करावा लागेल. या प्रत्येक घटकाच्या पूर्ततेसाठी बराच वेळ लागतो. या वेळेचे वेळापत्रक तयार करणे म्हणजे माध्यम वेळापत्रक होय. माध्यम वेळापत्रकात विविध माध्यमांचा वापर कोणकोणत्या वेळी केला जावा याबद्दल निर्णय घेतला जातो. काही वेळा वस्तूची जाहिरात सातत्याने केली जाते. मागणीत सातत्य असेल तर सातत्यपूर्ण जाहिरात करणे योग्य ठरते. याउलट हंगामी मोसमात सुरुवातीस त्याच वस्तूची जाहिरात करणे उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, छत्र्या किंवा रेनकोट यांच्या जाहिराती मे अखेरीस व जूनमध्येच करणं फायद्याचे ठरते. त्यानंतर माध्यम वेळापत्रकांचे प्रकार आपल्याला बघायचे. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे सातत्यपूर्ण वेळापत्रक. या प्रकारात जाहिरातीच्या माध्यमाच्या वापरात सातत्य असते. दर आठवड्याला किंवा दर महिन्याला ठराविक जाहिरात प्रसिद्ध केली जाते. या जाहिरातीचा आकार व जाहिरातीची जागा बहुतेक ठरलेल्या असतात. त्यानंतर खंडित विशिष्ट कालावधीनंतर जाहिराती करण्याचे वेळापत्रक. सातत्यपूर्ण जाहिरात न देता ठराविक कालावधीनंतर जाहिरात करणे. मर्यादित आर्थिक तरतुदींच्या आधारे अशा जाहिरातींचे वेळापत्रक ठरविले जाते. वाढत्या प्रमाणातील जाहिरात. सुरुवातीला लहान जाहिरातींद्वारे ग्राहकांचे लक्ष आकर्षून घेतले जाते. त्यानंतर त्या जाहिरातींचा आकार सतत वाढत असतो. जाहिरात दिवसेंदिवस अधिकाधिक मोठी, परिणामकारक आणि प्रभावी होत जाते. पुढचा मुद्दा आहे घटत्या प्रमाणातील जाहिराती. सुरुवातीस एकदम मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. नंतरच्या काळात जाहिरातीचे आकारमान व प्रभाव कमी केला जातो. त्याला म्हणतो आपण घटत्या प्रमाणात असणाऱ्या जाहिराती. माध्यम वेळापत्रकाचा वापर करत असताना
या सर्व गोष्टींचा विचार करून वेळापत्रकाची रचना करावी लागते. प्रत्येक पद्धत काही विशिष्ट परिस्थितीत फायदेशीर असते. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत ऑनलाईन जाहिरात. ऑनलाईन जाहिरात म्हणजे काय, तर त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देताना असं म्हणता येईल की ग्राहकांना आकर्षित करणारे विपणन संदेश देण्यासाठी इंटरनेट व वर्ल्ड वाईड वेबचा वापर करणारे विक्री वृद्धीचे नवे माध्यम म्हणजे ऑनलाईन जाहिरात. ऑनलाईन जाहिरातीचे प्रकार सांगितलेले आहेत. तर त्या प्रकारामध्ये सर्वप्रथम पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे तरंगणारी जाहिरात. तर तरंगणारी जाहिरात ही अशी जाहिरात असते की संगणकाच्या पडद्यावरून किंवा मजकुरावरून ती फिरत असते. त्यानंतर विस्तारक्षम जाहिरात. विस्तारक्षम जाहिरात ही अशा जाहिरातीचा आकार आपोआप बदलत असतो आणि त्यामुळे संकेतस्थळावरील मजकुरात फेरफार होऊ शकतो असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर संकोचक्षम जाहिरात. संकेतस्थळावरील मजकूर वाचण्यात व्यत्यय येऊ नये यासाठी ही मूळ मोठी असणारी जाहिरात संकेतस्थळावर लहान आकारात उमटते. त्यानंतर वॉलपेपर जाहिरात. या जाहिरातींमध्ये संकेतस्थळाच्या पार्श्वभूमीत बदल होतो. पुढचा मुद्दा आहे फसवा बॅनर. वरकरणी विविध बटणे असलेला हा संवादजनक बॅनर वाटतो, परंतु प्रत्यक्षात मात्र प्रक्रियेमध्ये काहीतरी चूक असल्याचा संदेश किंवा इशारा असतो. तदनंतर पॉपअप जाहिरात. पॉपअप जाहिरात म्हणजे सध्या चालू असलेल्या संगणकाच्या कृतीतून आपोआप नवीन खिडकी उघडून जाहिरात दिसू लागते. तदनंतर आहे पॉप अंडर जाहिरात. या ठिकाणी सध्या उघडलेल्या खिडकीच्या मागे ही जाहिरात लपवलेली असते. ती बंद केल्याशिवाय अशी जाहिरात दिसत नाही. त्यानंतर व्हिडिओ जाहिरात. यामध्ये स्थिर चित्र न दाखविता हालचाल दाखवणारी चित्रफीत दिसू लागते. अशा प्रकारची जाहिरात टीव्हीवर खूप लोकप्रिय असते आणि जाहिरातदार ती चित्रफीत टीव्ही आणि ऑनलाईन जाहिरातींसाठी वापरू शकतो. त्यानंतर नकारार्थी संलग्न जाहिरात. गुगल मॅपसारख्या इलेक्ट्रॉनिक नकाशाला जोडून किंवा त्यावरच अशी जाहिरात प्रकट होते. तदनंतर आहे मोबाईलवरील जाहिरात. सेलफोनवरून SMS किंवा मल्टीमीडियाच्या माध्यमातून संदेश दिला जातो आणि तो संदेश सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून देखील देता येतो. त्याला आपण म्हणतो मोबाईलवर केलेली जाहिरात. त्यानंतर आपल्याला ई जाहिरातींचे महत्त्व बघायचं आहे. ई जाहिरातींचे महत्त्व ह्या काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यामधला पहिला मुद्दा आहे विस्तृत क्षेत्र किंवा व्याप्ती. ऑनलाईन जाहिरातीचे क्षेत्र किंवा व्याप्ती विस्तृत आहे, कारण ई जाहिराती या वैश्विक पातळीवर चालतात. त्यामुळे या जाहिरातींना अधिक प्रेक्षक प्राप्त होतात. जगातील सर्व लोक ई जाहिरात पाहू शकतात. त्यामुळे ई जाहिरातींच्या माध्यमातून एखादी वस्तू किंवा सेवा यांचा प्रसार व्यापक पातळीवर घडून येतो. यातूनच चांगले परिणाम साध्य होतात. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे लक्षित घटक किंवा ग्राहक. ई जाहिरातींद्वारे प्रभावी होणारे घटक किंवा ग्राहक जास्त असतात. इतर प्रकारच्या जाहिरातींच्या तुलनेत ई जाहिरातींचा प्रेक्षकांवर तात्काळ परिणाम घडून येतो आणि जास्तीत जास्त लोक ई जाहिरातींकडे आकर्षित होतात. त्यामुळे ई जाहिरात ही इतर जाहिरातींच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते. या जाहिरातींद्वारे संबंधित उत्पादनाचा लोकांच्यावर चांगल्या प्रकारे प्रसार घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे ई जाहिराती या कमी खर्चिक असतात. ई जाहिरातींचे प्रमुख महत्त्व म्हणजे त्यांची कमी खर्चिकता होय. ई जाहिरात ही परवडणारी असते,
कारण जाहिरातींच्या पारंपरिक माध्यमांद्वारे जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी जेवढा खर्च लागतो त्या तुलनेत ई-जाहिरातींसाठी कमी खर्च लागतो. एवढ्या कमी खर्चात जास्त फायदे व प्रभावीपणा प्राप्त होत असल्यामुळेच ई-जाहिरातीचे महत्त्व वाढत आहे. त्यानंतर वेगवान स्वरूप. इतर प्रकारच्या जाहिरातींच्या तुलनेत ई-जाहिराती जास्त वेगवान असतात. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचू शकतात. इतर जाहिरातींचा प्रसार घडून येण्यास वेगळ्या मर्यादा असतात वेळेच्या मर्यादा असतात. मात्र ई-जाहिरातींच्या बाबतीत वेळेच्या मर्यादा नसतात. क्षणात त्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतात. त्यामुळे ई-जाहिरात फायदेशीर असते. त्यानंतर उत्कृष्ट गुणवत्ता. ई-जाहिरातींच्या माध्यमातून उत्कृष्ट गुणवत्तेची हमी प्राप्त होते. या जाहिरातींमुळे वस्तू व सेवा यांचा अशा प्रकारे प्रसार घडून आणला जातो की ज्यातून संबंधित वस्तू व सेवा उत्पादित करणाऱ्या कंपनीची गुणवत्ता वाढते. इतर कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून हे शक्य होत नाही. ई-जाहिरातींद्वारे संबंधित उद्योगाची पत वाढण्यास मदत होते. त्यानंतर गुंतवणुकीवर परतावा. ई-जाहिराती या प्रामुख्याने कामगिरीवर आधारित मोबदला या तत्त्वावर आधारित असतात. कारण ज्या प्रमाणात जाहिरातींना प्रसिद्धी प्राप्त होते त्या प्रमाणात मोबदला घेतला जातो. त्यामुळे ई-जाहिरातींच्या माध्यमातून चांगल्या प्रसाराची हमी मिळते. जाहिरातींवर जेवढी गुंतवणूक केली जाते त्या प्रमाणात मोबदला किंवा परतावा हा मिळत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे. ई-जाहिरातींमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य असते, कारण या जाहिरातींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. लोक संबंधित वस्तू किंवा सेवांकडे आकर्षित होतात. यातून त्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा घडून येण्यास मदत होते. ग्राहक जाहिरातींशी एकरूप बनतात. या ठिकाणी आपला जो पहिल्या क्रमांकाचा टॉपिक आहे, जाहिरातीची मूलतत्वे आणि जाहिरात माध्यमे, हा पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.